नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की सगळे बरे असेल. सो तुम्ही म्हणत असाल हे काय करत आहे, काय घातलं? सो आज मी लॅबमधला व्हिडिओ शूट केलेला आहे. तो आज मी क्रीम बनवणार आहे. एक अशी छोटीशी छोटीशी म्हणजे अशीच म्हणजे प्रोसेसिंग कशी क्रीमची प्रोसेस असते, कशी बनवायची असते क्रीम. सो त्याच्यासाठी मॅमनी आम्हाला थोडंसं असा टास्क दिला होता की इन्ग्रेडियंट्स घ्या. तर आम्ही इन्ग्रेडियंट्स असे घेतले आहे. आकाशिया गम घेतलेली आहे आणि कस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे आणि वॉटर. सो हे बेसिक असते क्रीम बनवायचं. तर मी हे सगळं घेतलेलं आहे आणि हे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे जे माझ्या हातात दिसत आहे. ते मेजरिंग छोटंवालं मेजरिंग सिलेंडर आहे. आता त्याच्यामध्ये मी ऑइल टाकणार आहे, कस्टर्ड ऑइल. तसं कस्टर्ड ऑइलचं मी आधी बनवलं होतं. हे मिनरल ऑइल आहे. हे मिनरल ऑइल घ्यायचं 28 ml. फर्स्ट घेतलेलं आहे मी 10 एम एलचेच असते. सो पहिले 10 ml घेतलं, मग आणखीन 10 ml घेतलं होतं आणि त्यानंतर मग आणखीन 8 ml घेतलं. 28 ml घ्यावं लागतं टोटल, तुम्ही बघू शकता. आणि काय म्हणते बा, म्हणजे क्रीम तुम्हाला जर ही फील्ड आवडत असेल, म्हणजे प्रत्येकालाच आवडतं असं युनिक युनिक हे करायला, आर्ट करायला. ओन्ली कॉस्मेटिक ही म्हणजे नॉलेजेबल फील्डच नाही आहे ज्याच्यामध्ये आपण स्टडीज करायला पाहिजे म्हणून. सोबतच आर्ट पण आहे याच्यामध्ये एक प्रकारचं. तुम्ही बघू शकता किती छान असं स्वतःच्या हाताने क्रीम बनवण्यामध्ये मजा जी येते ना, ती मजा वेगळीच असते. आणि मग त्याच्यामध्ये 10 ml ऑइल वॉटर पण ॲड करायचं आहे. पहिले ऑइल टाकायचं पण, मग आकाशिया गम टाकायची. आता तुम्हाला दिसेनच, आता फर्स्ट आपण ऑइल टाकलेलं आहे त्याला पहिले आधी मिक्स करून टाकू. त्यानंतर आता आपण आकाशिया गम टाकू. पा 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 कशी मिक्स करत आहे, गर 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 गर. आता त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायची. फर 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 सॉरी या. पा कशी गरोगर घुरमुत आहे, कशी गरोगर घुमत आहे, घुमत घुमत घुमत. आता बघा, हे बघा क्रीम जी बनलेली आहे आपली. पहा किती छान टेक्स्चर आलेलं आहे. सो आता ती कम आता आपण एका कंटेनरमध्ये काढून ठेवू. सो आता आपण घरी जाऊयात. बाय.